म्हणलं म्हणजे स्वर्गभूमी की आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त काश्मीर. नमस्कार सर. नमस्कार. शास्त्री सरांचा ट्रॅव्हल आणि टुरिझम मधला 40 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी अनेक नॅशनल इंटरनॅशनल टूर्स अरेंज केल्या आहेत आणि अजूनही ते करत आहेत त्याच्यामध्ये. तर मला सर तुमच्याबरोबर काश्मीर याविषयी गायडन्स घ्यायचा आहे आणि माझ्यासारखेच अनेक लोक ज्यांना काश्मीर बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर आमच्या सगळ्यांचा शंकांचं निरसन तुम्ही नक्कीच कराल. माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असा आहे की कुठल्याही एखाद्या टुरिस्ट प्लेसला जायचं म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे बजेट. तर सगळ्यात पहिला प्रश्न सर तुम्हाला माझा हाच असेल, तर त्याच्याबाबत तुम्ही मला गाईड केलं तर बरं पडेल. ज्या वेळेला आपण प्रवास करायचं म्हणतो त्यावेळेला तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की बाबा बजेट, माझं बजेट काय ठेवू. ह्या ह्याच्यात तुमचं काश्मीरचं जे बजेट आहे, तुम्ही स्वतः प्लॅन करून गेलात तर निश्चितच त्याचा खर्च कमी येतो, प्रश्नच नाही त्याच्यात. स्वतः तुम्हाला प्लॅन करता येईल. आज इंटरनेटमुळं जग खूप जवळ आलेलं आहे, पण गुगल गुरु सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगत नाही. त्याच्यासाठी पर्यटन व्यावसायिकांची जर का तुम्ही जोड घेतलीत त्याला, आपल्या शहरात अनेक पर्यटन व्यावसायिक थोडाफार मेहनताना घेऊन तुम्हाला तुमची ही सहल सगळी आखणी करून देतील आणि तुम्ही त्याप्रमाणे जाऊ शकाल. दुसरं की तुम्हाला काही डोक्याला चिंताच ठेवायची नाही आहे. मला जायचं आहे ऑफिसमधनं, मला एक 10 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे आणि ह्या ह्याच्यात कुठे जेवायला मिळतं आहे नाही मिळतं आहे ही चिंता मला करायची नाही आहे. असं जर का असेल, अनेक प्रकारच्या पर्यटन व्यावसायिक कंपन्या छोट्या मोठ्या साईजच्या किंवा खूप मोठ्या साईजच्या अशा प्रत्येक शहरात आहेत. त्यांची मदत तुम्ही घेऊन काश्मीरला जाऊ शकता. पण अगदी पर्टिक्युलर पैशाच्या भाषेत बोलायचं झालं, काश्मीरच्या सहलीसाठी आपण सुरुवात करूया. बजेटच्याही आधीपासून आपण सुरुवात करूया. किती दिवस लागतील? म्हणजे बरोबर आहे सर, कारण आजकाल सगळे इतके वर्किंग लोक आहेत की त्यांना इतके दिवस नसतं सुट्ट्या घेऊन ट्रिप्सला जाता येत नाही. पण जेवढा कमी पिरियड असेल तेवढा जास्तीत जास्त तिथलं बघता यावं ही पण अपेक्षा असते. त्यामुळे ट्रॅव्हल पिरियड कमी आणि तिथली पर्यटन स्थळं बघण्याचा दिवस जास्त मिळावेत अशी सगळ्यांची अपेक्षा असते. हां, मग प्रवासाचा वेळ तुम्हाला कमी द्यायचा आहे आणि सुट्टीचा आनंद जास्त घ्यायचा आहे, तर त्याला विमानानं जाणे आणि विमानानं येणे हा एकमेव पर्याय आहे. आता हे करत असताना तुम्ही जेवढ्या आधी तुमचा प्रवासाचा कार्यक्रम नक्की कराल त्या ह्याच्यात तुम्हाला विमानाचं तिकीट स्वस्त मिळू शकतं. तुम्ही आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबरचं जर का श्रीनगरचं पुणे श्रीनगर हे तिकीट जर का बघायला लागलात तर हे तिकीट तुम्हाला आज 6,000 6,500च्या दरम्यान हे तिकीट तुम्हाला पडलं पाहिजे. वन वे. रिटर्न तुम्हाला परतीचा जर का हे असेल तर साधारणतः ते 12-13 हजार रुपये तुम्हाला ते तिकीट पडेल. तुम्ही हे ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यात जायचं आहे आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्यात बघायला लागाल त्यावेळेला हे तिकीट तुम्हाला 10-11 हजार रुपये एका वेळेचं पडू शकेल. सो त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या आधी विमानानं जायचं नक्की कराल तेवढं तुम्हाला स्वस्त पडेल. दुसरा पर्याय रेल्वे. पण रेल्वेनं जायचं म्हणजे तुम्हाला जम्मूपर्यंत जायचं तर साधारणतः 36 तासाचा प्रवास करायचा आणि जम्मूपर्यंत पोहोचायचं. जम्मूपासून पुढे श्रीनगरपर्यंत 8-10 तासाचा रेल्वेचा प्रवास करायचा. आज कटरापर्यंत रेल्वे झालेली आहे आणि पुढच्या जानेवारी महिन्यापर्यंत मुंबई ते श्रीनगर किंवा मुंबई ते बारामुल्ला ही रेल्वे कनेक्टिव्हिटी सुरू झालेली असेल. दिल्लीपासून बारामुल्लापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली असेल अशी आपण अपेक्षा करूया. आता रेल्वेसुद्धा काळाप्रमाणे रेल्वे पण बदलायला लागलेली आहे. पूर्वी ज्या प्रवासाला 24 तास लागायचे आज त्या प्रवासाला 16-17 तास लागत आहेत. विमानापेक्षा रेल्वेनं जाणं हे कधीही तुम्हाला बजेटमध्ये बसू शकतं. की तुमचं बजेट नाही आहे, आज पुणे ते जम्मू वातानुकूलित यानं तुम्ही गेलात तर साधारणतः 1700-1800 रुपये पडतील. स्लीपर क्लासनं गेलात, सेकंड क्लासनं गेलात तर 700 रुपयात तुम्ही जाऊ शकता. पण सर्वसाधारणपणे तुम्ही जर का असं म्हणालात की एक 6 दिवसाचा श्रीनगर व्हॅलीमधला माझं वास्तव्याचा खर्च आणि सगळा प्रवासाचा अनुषंगिक खर्च जर का पकडलात तर साधारणतः प्रत्येकी एक 12,000 ते 18,000 रुपये
तुम्हाला सर्वसाधारणपणे लागतील. अगदी प्रवासाचे तिकिटाचे पैसे धरून रेल्वेनं जायचं आहे, रेल्वेनं यायचं आहे असं धरून लागतील. तर रेल्वेला जायला 2 दिवस, यायला 2 दिवस आणि तिथे 6 दिवस, म्हणजे 10 दिवस तुम्ही त्याच्यात पकडून चला. त्याच्यात वैष्णोदेवी जर का करायचं असेल तर परत 2 दिवस तुम्हाला वाढवायला लागतील. म्हणजे एक सर्वसाधारणपणे 12-13 दिवसाचा हा कार्यक्रम होऊ शकतो आणि प्रत्येकी एक 12 ते 18 हजार रुपयात तुम्हाला एक चांगलं डेस्टिनेशन, एक चांगल्या ठिकाणी आपण जाऊन आलोत याचा अनुभव घेता येतो. आणि खरंच सांगतो, काश्मीर सहल किंवा काश्मीर फिरणं हा एक खरोखर आनंददायी अनुभव आहे. बरोबर आहे. आणि सर हे सगळं करत मी काश्मीरला पोचले तर आपल्याला ठराविक गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगर, जम्मू हे सगळे प्लेसेस तर माहितीच आहेत. पण आमच्यासारखे काही व्यक्ती असतात की आम्हाला असं काहीतरी हटके प्लेसेस बघायचे असतात. तर अशा लोकांकरता तुम्ही कोणती ठिकाणं आम्हाला, म्हणजे हटके काश्मीर आपण म्हणू शकतो, अशी कुठलीही सजेस्ट करू शकाल? काश्मीर जे आपण बघतो, सर्वसाधारणपणे बघतो, ते म्हणजे श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आणि सोनमर्ग. हे झालं की आपल्याला वाटतं काश्मीर झालं, पण तसं नाही आहे. खरं काश्मीर पहलगामपासून जवळच्या ग्रामीण भागात आहे. श्रीनगरपासून एक 40 किलोमीटर लांब युसमर्ग म्हणून एक जागा आहे. या युसमर्गबद्दल तर असं म्हटलं जातं, दह्यादुधाचा, फुलांचा आणि मधाचा प्रदेश आहे. पण युसमर्ग व्हॅली बघायला तुम्हाला साधारणतः 4 तास लागतात. म्हणजे जाऊन परत यायचं 2 तास, युसमर्गला जायचं 4 तास तिथं व्हॅली बघायची आणि परत यायचं, ह्याच्यात तुमचा अख्खा दिवस जातो. त्याच्या व्यतिरिक्त काश्मीर आपल्या मायथॉलॉजीप्रमाणे काश्मीर भूमी ही ऋषी कश्यपाने तयार केली आहे. त्यांच्यावरून त्यांचं नाव आलेलं आहे. ऋषींच्या वास्तव्यानं पावन झालेलं हे काश्मीर नंतरच्या काळात परकीय सत्तांच्या हातात गेलं. आपण ज्या वेळेला पहलगामवरनं श्रीनगरकडे जातो त्यावेळेला वाटेत, किंवा जम्मूवरून श्रीनगरकडे जातो त्यावेळेला वाटेत हे अवंतीपूर म्हणून गाव लागतं. आणि तिथे ह्या अवंतीवर्मननं शिवमंदिर केलेलं होतं, तसंच विष्णू मंदिर केलेलं होतं. आज ते मंदिर वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गेलेलं आहे आणि केंद्र सरकार आणि काश्मीर ॲडमिनिस्ट्रेशन ह्यांनी आता त्याचं रिस्टोरेशन सुरू केलेलं आहे. आणि पुढच्या 2-4-5 वर्षात ते पूर्वी जसं होतं 7व्या शतकात, इसवी सनाच्या 7व्या शतकात जसं होतं तसं बांधलं आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे. पहलगामपासून साधारणतः एक 40-50 किलोमीटर पुढे गेलात तर तुम्हाला तिथे मार्तंड म्हणून एक जागा लागते. मार्तंडला तिथे मंदिर आहे. मार्तंडपासून पुढे 12 किलोमीटरवरती अच्छाबल म्हणून आहे. ह्या अच्छाबलचा हा पाठीमागे तुम्ही जो फोटो बघताय हा अच्छाबलच्या बागेचा फोटो आहे. किंवा काश्मीरची सगळ्यात मोठी हॉर्टिकल्चर गार्डन ह्या अच्छाबलपासून पुढच्या 50 किलोमीटरवरती आहे. त्याचं नाव आहे कोकरनाग. आता कोकरनागला ज्या वेळेला तुम्ही जाता इथे सगळ्या औषधी वनस्पती तुम्हाला बघायला मिळतात. हिमालयातल्या ज्या औषधी वनस्पती आहेत यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त काश्मीर पर्यटनचं तिथे एक चांगलं गेस्ट हाऊस आहे. अतिशय सुंदर जेवण तिथे मिळतं. काश्मीरी वाजवान, काश्मीरी जेवण जे आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे खूप चांगलं मिळतं. आता मगाशी तुम्ही बोलताना गुलमर्गचं नाव घेतलं. त्या गुलमर्गजवळ गुरेज म्हणून एक व्हॅली आहे. काश्मीरचं सौंदर्य जर का बघायचं आहे तर तुम्हाला गुरेज आणि लोलाबला जा. वर्षातून 4 वेळा जा. प्रत्येक मोसमात तुम्हाला या गुरेजचं आणि लोलाबचं सौंदर्य तुम्हाला वेगळं दिसेल. म्हणजे त्याचाच अर्थ कुठल्याही सीझनमध्ये आपण काश्मीरला जाऊ शकतो. तसं काश्मीरमध्ये असा कुठला भाग आहे का की जिथे मला खरी काश्मीरच्या लोकांची संस्कृती किंवा तिथली ती घरं, त्यांचं ओल्ड कल्चर असं सगळं बघायला मिळू शकेल किंवा काय? असं अनेक ठिकाणी आहे. खुद्द श्रीनगरमध्ये प्रतापसिंग म्युझियम म्हणून आहे. या प्रतापसिंग म्युझियममध्ये प्राचीन काळातलं, म्हणजे ज्याला आपण एन्शंट इंडिया म्हणतो, त्या काळात काश्मीर कसं होतं तिथल्या मूर्त्या उत्खननातनं काढून तिथे ठेवलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्यावेळेला गुलमर्गला जाता
त्यावेळेला तनमर्ग म्हणून एक जागा आहे, गुलमर्गच्या खाली एक 4 किलोमीटर. त्या तनमर्गला एक आर्टिझन इन्स्टिट्यूट आहे. या आर्टिझन इन्स्टिट्यूटमध्ये काश्मीरी शाली कशा होतात, काश्मीरी पेंटिंग्स कशी केली जातात, काश्मीरी हँडीक्राफ्ट कसं केलं जातं, ह्याचीच ती इन्स्टिट्यूट आहे. आणि इथे तुम्हाला नुसतंच दाखवतात असं नाही, तर त्याची विक्रीसुद्धा ते तिथे करतात. त्याच्या व्यतिरिक्त काश्मीरमध्ये पेपर मॅश, आपण छोटे छोटे शोभिवंत असे कप बघतो किंवा काही वस्तू बघतो, या पेपर मॅश ह्याची फॅक्टरी श्रीनगरपासून एक 10 किलोमीटरवरती आहे. आज 2023, साधारणतः 700 ते 750 वर्षापूर्वी श्रीनगरची निर्मिती झाली असं मानलं जातं. त्याच्यामुळे या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे. श्रीनगरमध्ये तुम्ही जर का एखादा हेरिटेज वॉक केलात तर 400-400, 500-500 वर्ष जुन्या इमारती, हिंदू मंदिरं, मशिदी ह्यासुद्धा तुम्हाला दिसतात. काश्मीर हेरिटेज सोसायटी म्हणून तिथे एक सोसायटी आहे, तुम्हाला ह्याच्यासाठी चांगले गाईड्स पुरवते आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. बरोबर. ह्याच कनेक्टमधनं माझा पुढचा प्रश्न तोच होता, कारण आजकाल फक्त भारतीयच नाही, फॉरेनर्स पण खूप काश्मीरला येतात किंवा आजकाल लेडीजसुद्धा ट्रिप्स खूप करणारे आहेत. तर त्यांच्याकरता हे कितपत सेफ आहे? तुमचं स्वतःचं शहर जेवढं सुरक्षित आहे, काश्मीरमधला कोणताही भाग तेवढा सुरक्षित आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे. कारण आपले जवान 24/7 हे तिथे उभे असतात. तुम्ही काश्मीरच्या वाटेत तुम्ही सिक्युरिटीवाले तुम्हाला अनेक दिसतात. तुम्ही सहज जरी तुम्ही त्याला जय हिंद म्हणालात ना, तो तुम्हाला उत्तर देतो जय हिंद म्हणून. त्याला बघितल्यानंतर आपण इथे अनसेफ होत ही भावनाच त्याच्यातली निघून जाते. अनेक हॉटेल्समध्ये एखादा विशिष्ट मजला हा फक्त महिलांसाठी राखून ठेवला जातो की त्यांची प्रायव्हसी जपली पाहिजे आणि त्यांना सेवा देणारा जो वर्ग आहे तो सुद्धा महिलाच ठेवा, सो त्या जास्त कम्फर्टेबल होतील. काश्मीरमधला असं तुम्ही फूड स्पेशालिटी काय सांगू शकाल? काश्मीरचा राजमा चावल जो आहे ना, तो अप्रतिम असतो. पण त्या राजमाची चव जी असते ना, ही अशी दिवसभर आपल्या ओठावरती राहिलेली असते, जिभेवरती राहिलेली असते. राजमा चावल आहे. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते काश्मीरी कबाब, काश्मीरी वाजवान हे खूप प्रसिद्ध आहे. शाकाहारी पदार्थसुद्धा तेवढ्याच आवडीनं ते खाल्ले जातात आणि ते तेवढेच चविष्ट आहेत. काश्मीरी कहावा हा एक वेगळा अनुभव आहे. जसं हा देणं किंवा हा तयार करणं हा सुद्धा एक समारंभाचा भाग आहे. पाजणं आणि पिणं हा एक समारंभ असतो, अप्रतिम असतो. त्याच्यात बदाम आहेत, कमळं आहेत, दालचिनी आहे. विशिष्ट प्रकारे विशिष्ट किटलीत बनवला जातो आणि हे सगळं अनुभवायला तुम्हाला प्रत्येकाला काश्मीरला यायचं आमंत्रण काश्मीरचं सौंदर्य देतंय. काश्मीर संदर्भातले बहुतेक आपल्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न मी शास्त्री सरांना विचारले आणि त्यांनी त्याचं निरसन केलंच आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील आणि तुम्हाला शास्त्री सरांशी डायरेक्ट संपर्क करायचा असेल तर आम्ही लिंक शेअर करतोय, त्याच्यावर आपण जरूर आपले प्रश्न विचारू शकता. शास्त्री सर त्याचं निरसन नक्कीच करतील. आणि तुम्हाला फक्त काश्मीरच नाही, अशा अनेक ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला टुरिझम करायचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.